नमस्कार मित्रांनो, मी विभास कोलते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड या आय-पी-ओचं आतापर्यंत किती सबस्क्रिप्शन झाले हे आपण पाहणार आहोत व याचा लेटेस्ट ग्रे मार्केट प्रीमियम देखील पाहणार आहोत. आज या आय-पी-ओचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत कसे या आय-पी-ओमध्ये सबस्क्रिप्शन झाले आहे, आज शेवटच्या दिवशी या आय-पी-ओमध्ये काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे की अवॉइड करायचं आहे, हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील करा. सर्वात पहिले आपण मित्रांनो याचे सबस्क्रिप्शन पाहूया. पहिल्या दिवशी मित्रांनो येथे क्यू-आय-पी कॅटेगरीतून 4% सबस्क्राईब झालं होतं. त्यानंतर एच-आय कॅटेगरीमधून सुद्धा येथे 1% फक्त येथे सबस्क्राईब झालं होतं. त्यानंतर बिग एच-एन-आय कॅटेगरीमधून पण मित्रांनो येथे 1%, तर स्मॉल एच-एन-आय कॅटेगरीतून सुद्धा येथे 2% इथे सबस्क्राईब झालं होतं. त्यानंतर जे रिटेल कॅटेगरी आहे त्यामधून मित्रांनो 4%, तर एम्प्लॉई कॅटेगरीतून 11% येथे सबस्क्राईब झाला होता. हे मित्रांनो पहिल्या दिवशीची डिटेल आहे 12 तारखेची. तर दुसऱ्या दिवशी मित्रांनो येथे क्यू-आय-पी कॅटेगरीतून येथे 41% सबस्क्राईब झाला. त्यानंतर एच-एन-आय कॅटेगरीतून 3%, म्हणजे पहिल्या दिवशी सारखंच, म्हणजे एच-एन-आयने इथे सबस्क्राईब केला. त्यानंतर बिग एच-एन-आय कॅटेगरीमधून पण 2%, स्मॉल एच-एन-आय कॅटेगरीतून 5%, जर रिटेल कॅटेगरीतून इथे 7% इथे सबस्क्राईब काल झाला. तर एम्प्लॉई कॅटेगरीमधून सुद्धा इथे 18% सबस्क्राईब झाला. टोटल मित्रांनो इथे आतापर्यंत 16% हा आय-पी-ओ सबस्क्राईब झालेला आहे. इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता क्यू-आय-बी कॅटेगरीतून इथे 41% इथे सबस्क्राईब झाला आहे. 2,44,00,000 शेअर्सच्या समोर इथे फक्त तुम्हाला इथे 1,01,00,000 शेअर्ससाठी इथे बिडिंग येताना दिसली आहे. टोटल इथे मित्रांनो क्यू-आय-बी कॅटेगरीतून 717 कोटी इथे मिळताना दिसत आहेत. म्हणजे क्यू-आय-बी कॅटेगरीतून मला असं वाटतं की मित्रांनो वन टाइमच्या वरती नक्की सबस्क्राईब होईल. क्यू-आय-बी कॅटेगरीतून मित्रांनो नो डाऊट की हा आय-पी-ओ सबस्क्राईब होईलच. कारण की जर या आय-पी-ओला जर पास करायचं असेल, लिस्ट व्हायचं असेल, तर मिनिमम मित्रांनो ते सबस्क्रिप्शन इथं झालंच पाहिजे. जवळपास आय-पी-ओ भरला पाहिजे आणि ते काम क्यू-आय-बी कॅटेगरी नक्की करेल. त्यामुळे क्यू-आय-बी कॅटेगरी तर भरेलच. त्यानंतर मित्रांनो एच-एन-आय कॅटेगरीत ते 3% सबस्क्राईब झाला होता. 1,83,43,458 शेअर्सच्या समोर इथे फक्त 5,88,000 शेअरसाठी ती बिडिंग लावताना दिसली. तर एच-एन-आय कॅटेगरीमधून आतापर्यंत 41 कोटी मिळताना दिसले. त्यानंतर जी बिग एच-एन-आय कॅटेगरी आहे ती मित्रांनो इथे 2% सबस्क्राईब झाली होती. 1,22,31,738 शेअर्स समोर येते मित्रांनो 2,73,000 शेअरसाठी इथे बिडिंग लावताना दिसले. त्यानंतर इथे बिग एच-एन-आय कॅटेगरीमधून 19 कोटी इथे मिळताना दिसले. नंतरची स्मॉल एच-एन-आय कॅटेगरी आहे त्यामध्ये मित्रांनो इथे 5% सबस्क्राईब झाला होता. 61,15,819 शेअर्स ऑफर केले होते. त्यासमोर मित्रांनो इथे 3,09,582 शेअरसाठी ती बिडिंग लावली. तर आतापर्यंत स्मॉल एच-एन-आय कॅटेगरीमधून 21 कोटी इथे मिळाले आहेत. त्यानंतर जी रिटेल कॅटेगरी आहे त्यामध्ये मित्रांनो 60% ते सबस्क्राईब झाला होता. 4,28,10,734 शेअर्स समोर येते. 37,12,739 शेअरसाठी इथे बिडिंग लावताना दिसली. तर रिटेल कॅटेगरीमधून आतापर्यंत कंपनीला 213 कोटी इथे आता मिळाले. टोटल मित्रांनो सबस्क्रिप्शन पाहिलं तर एम्प्लॉई कॅटेगरीमधून सुद्धा इथे 18% सबस्क्राईब झाला होता. 14,04,056 शेअर्स इथं ऑफर केले होते. त्यासमोर मित्रांनो 2,49,921 शेअर्ससाठी इथे बोली लागली आहे. तर 17 कोटी आतापर्यंत एम्प्लॉई कॅटेगरीमधून मिळाले. कंपनीला आतापर्यंत आय-पी-ओमधून 990 कोटी मिळाले आहेत. टोटल आतापर्यंत 0.16 टाइम्स म्हणजे 16% सबस्क्राईब झाला आहे. जर तुम्ही मित्रांनो जर ह्याचं सबस्क्रिप्शन डिटेल्स नीट पाहिलं तर क्यू-आय-पी कॅटेगरी सोडली तर बाकी सगळ्या कॅटेगरी म्हणजे असं सांगतात की नॉट इंटरेस्ट म्हणून असं दिसतंय. कंपनीचे मित्रांनो बघितलं तर व्हॅल्युएशन्स ठीकठाक आहेत. कंपनीचे फायनान्शियल पण ठीकठाक आहेत. पूर्णपणे डेब्ट फ्री कंपनी आहे. डेब्ट कंपनीवर काहीच नाही. फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे याचा ऑफर फॉर सेल. कंपनीचा हा जो आय-पी-ओ आहे तो पूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे. म्हणजे कंपनीला पैशाची काही गरज नाही. जे एक्झिस्टिंग जे प्रमोटर्स आहेत त्यांनाच हे पैसे जाणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा मित्रांनो आय-पी-ओ मार्केटसाठी मित्रांनो पसंत आलेला नाही. मार्केटला आय-पी-ओ आवडलेला नाही. आणि त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे मार्केटचे सेंटिमेंट. तुम्ही आता पाहू शकता मार्केटमध्ये काल जशी मार्केटला सुरुवात झाली तसं निफ्टी 160 अंकांनी वरती होता. पण त्यानंतर मित्रांनो मार्केट क्लोज होता मार्केट शेवटी लाल निशाण्यामध्येच बंद झाला. म्हणजे याच्यावर तुम्ही समजू शकता मार्केटचा मूड माहोल काय आहे. मार्केटचा मूड माहोल चांगला नसल्यामुळे व या कंपनीचा ऑफर फॉर सेल असल्यामुळे कदाचित ह्या आय-पी-ओला मे बी कमी सबस्क्रिप्शन दिसत आहे. जर मित्रांनो आय-पी-ओ ऑफर फॉर सेल नसता
तर कदाचित IPOला चांगलं सबस्क्रिप्शन येताना मिळालं असतं. आता मागेच जो IPO येऊन गेला एजेक्स इंजिनिअरिंगचा, तो देखील मित्रांनो इथे ऑफर फॉर सेल होता. तो पण IPO जवळपास 60% च्या आसपास इथे सबस्क्राईब झाला होता. व त्याच्या आधी सुद्धा तो डॉक्टर अग्रवालचा IPO आला, तो देखील ऑफर फॉर सेल होता व त्याला देखील असा फिका रिस्पॉन्स होता येताना मिळाला. म्हणजे रिटेलर्स किंवा बाकीचे जे HNI वगैरे कॅटेगरी आहेत, त्या कॅटेगरीला ऑफर फॉर सेलवाले जे IPO असतात ते मोस्टली ते आवडत नाहीत. त्यांना असं वाटते कदाचित याच्यामध्ये लिस्टिंग गेन असं नाहीये. तर त्या IPOला कमी सबस्क्राईब करतात. पण जर मित्रांनो तुमचा लाँग टर्मचा व्ह्यू असेल, 3 ते 5 वर्षाचा व्ह्यू असेल, तर तुम्ही या IPOला नक्की अप्लाय करू शकता. लिस्टिंग गेनसाठी नका अप्लाय करू. लाँग टर्मसाठी नक्की अप्लाय करा. व जर तुम्हाला भीती वाटत असेल मार्केटचा मोलमाल खराब आहे, तर तुम्ही याच्यानं लिस्टिंगला पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ग्रे मार्केट प्रीमियमवरती जर नजर टाकली तर GMPC 2 वरती चालू आहे. म्हणजे काहीच नाही. कदाचित त्या डिस्काउंटवरती पण लिस्ट होऊ शकतो. जर मार्केटचा मूडमाल जर अजून खराब झाला तर कदाचित डिस्काउंटवरती पण किंवा इश्यू साईजचा पण कमी प्राईजवरती हा लिस्ट होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो म्हणून मी सांगतोय की लाँग टर्मचा व्ह्यू असेल, रिस्क घेणारे इन्व्हेस्टर असतील तरच अप्लाय करा. लिस्टिंग गेनसाठी अप्लाय नका करू. कारण माझ्या मते वाटते की काय लिस्टिंग गेन मिळणार नाही याच्यामध्ये. 3 ते 5 वर्षाचा व्ह्यू असेल तरच अप्लाय करा. हा एक चांगला मिड कॅप IT स्टॉक आहे, जो तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. बाकी मित्रांनो IPOमध्ये अप्लाय करताना व कोणत्याही शेअर्समध्ये अप्लाय करताना तुम्ही तुमच्या एनालिसिस व तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच इन्व्हेस्ट करा. ही होती मित्रांनो एक तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.